गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे बरं का. आज आमच्या बाळराजांचा बर्थडे आहे. हा 5 मार्चचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि एक्झाम असल्यामुळे आमची सकाळ सकाळ खूप घाईघाई होती. त्याला सकाळ उठवलं, त्याची अंघोळ झाली, त्याला देवाच्या पाया पडायला लावलं, सगळ्यांच्या घरातल्यांच्या पाया पडायला लावलं. त्यानंतरनं औक्षण करावं म्हटलं, कारण त्याची एक्झाम चालू आहे तर स्कूलमध्ये हे वेळेतच पोहोचायला हवं. छानसं मी असं औक्षण केलं. खरं तर हे व्हिडिओ टाकायला मला लेट होतो आहे, कारण त्याचा होमवर्क घ्यायचा, घरातली कामं करायची, ह्या सगळ्यांमधून वेळच मिळत नाही आहे. आणि शेवटी फॅमिलीची आपली प्रायोरिटी आहे ना, त्यामुळे वेळ हा होतोच. आणि शूट तर मी करून ठेवलेल्या आहेत, पण ते एडिटिंग करून अपलोड करण्या इतपत काय सध्या मला वेळ नाही आहे. पण जसं जमेल तसं मी सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. त्यानंतरनं म्हटलं चला त्याच्यात थोडंसं शूट घेऊयात, थोडं थोडं फिल्मिंग करूयात. आणि आमचा बड्डे बॉय खूप एक्सायटेड होता त्याच्या बर्थडेसाठी, कारण प्रत्येक मुलाला असतं ना हो. मला पण लहानपणी खूप हौस असायची बर्थडे आला की. आणि ह्याला पण तसंच, माझा बड्डे आहे, मला बड्डे आहे, मी सगळ्यांना चॉकलेट देणार, सेलिब्रेशन होणार. त्यानंतरनं आमची इथं मायलेकाची मस्ती चाललेली. मी म्हणायचे, आत्ता छोटा आहे तोपर्यंत मी तुला उचलून घेते, मोठा झाल्यानंतरनं मला काही शक्य नाही बाबा, आता तू हळूहळू मोठा होतो आहेस. पण आमच्या बाळराजे काय ऐकतायत ते खरे का? कसं असतं ना, मुलं मोठी होतात, पण आईच्या नजरेत ते शेवटी लहानच असतात ना. शेवटी आई ती आई असते. मूल कितीही मोठं हो, तुझ्यासाठी तिचं बाळ हे लहानच असतं आणि लहान हे राहतंच. आमचे बाळराजे एवढे आहेत, मोठे झालेत आत्ता, तरी आईला त्रास द्यायला कमी करत नाहीत. पण खूप गोड आहेत, खूप गोड आहेत. स्कूलला त्याच्यामुळं स्कूल एक्झाम होती त्याच्यामुळं पटकनी तो स्कूलला निघून गेला आणि मी त्याच्यासाठी एक सरप्राईज ठेवलं होतं. मग सरप्राईज काय, तर 2 स्केटिंग शूज घेतले होते. आता तुम्ही म्हणसाल 2 का? तर माझ्या दिरांचा मुलगा आहे, तो माझ्या दादापेक्षा 1 वर्षाने मोठा असेल, तर दादाचा बर्थडे असला की मी त्याच्यासाठीही आवर्जून तेच गिफ्ट घेते, तसेच कपडे घेते. तर आम्हाला कुठल्याही 2 वस्तू घ्यायला लागतात. तुमच्याही घरात असं होतं का? मला कमेंट करून सांगा. आणि आत्ता इथून पुढचा व्लॉग तुम्ही जस्ट एन्जॉय करा. छोट्याशा क्लिप आहेत आणि त्यानंतरनं थोडेसे फोटो मी ॲड केलेले आहेत ॲट द एंडला, तर तुम्ही एन्जॉय करा. आणि प्लीज समजून घ्या की ब्लॉग हा उशीर होतो, पण काय करणार ना, पहिली प्रायोरिटी ही फॅमिली आहे. आणि एक्झाम चालू असल्यामुळे मला त्याचा स्टडी घ्यावा लागतो आहे, त्यामुळे मी त्यातच कंटिन्यू बिझी असते. तर हा व्हिडिओ फुल एन्जॉय करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.